कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कंप्लेंट झाली आपल्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये, कारण तू चूक केलीस। आणि आपल्या विरोधात कंप्लेंट करून तू फार मोठी चूक केलीस, त्याचं काय? ए निघायचा आता? एक मिनिट जे झालं ते झालं, असं समजा आमचं चुकलं। चुकलं म्हणजे? अगं चुकलं काय म्हणते साई? हा माणूस आपल्या ऑफिस मध्ये येतो काय, आपल्याला धमकवतो काय आणि आपण शांत बसायचं? थांब, मी आता पोलिसांना फोन करतो। आशु काय फोन बिन काय? सीता ऐक ना, अगं तो काही चुकीचं करत नाहीये। तुम्ही सगळंच बरोबर करता का? हा नाही, आपला माल नाकारता पोलिसात जाता, आपल्या विरोधात कंप्लेंट करता आणि आम्ही का गप्प बसायचं का? तुम्हाला माहिती आहे ना आपल्या डोक्यावर कोणाचा हात आहे ते? आपल्या काकाचा, माननीय आमदार कार्यसम्राट दिगंबर राणे यांचा। काय हरकत नाही, कुणाचाही हात असेल तुझ्या डोक्यावर, पण आमच्या बिझनेसचे डिसिजन आम्हीच घेणार। नाही घ्या ना, डिसिजन घ्या, परंतु ते भारी पडणार नाहीत याचीही काळजी घ्या। आपल्या विरोधात जायची चूक करू नका एवढंच सांगायला आलो होतो। उद्याच्या उद्या कंप्लेंट मागे घ्यायची। नाही घेणार, आता तर नाहीच घेणार। काय करशील? जा कर। मला वाटलं नव्हतं तुझ्या घरात येऊन तुला धडा शिकवावा लागेल। काय आशुतोष देसाई, हो हे काय? हा अहो तुम्ही ते बाईला पुढे करताय। ओ देसाई, अहो समजा आपल्या मुलाला, अहो हा कसला मर्द म्हणायचा? हे राण्या, तुझ्यासारख्या मूर्खाला काय कळणार आहे मर्द म्हणजे काय ते? घरातनं बऱ्या बोलवून निघायचं। आत्ताच पोलीस कंप्लेंट केली, आता पोलिसांना बोलवीन मी। बोलवा की मग, बोला पोलिसांना, बोलो बघतो मी पण कोण मध्ये पडत होते। ए देसाई, लाव ना फोन, लाव ना फोन, लाव देऊ का मी माझा फोन देऊ? बघतो कोणत्या पोलिसांना काय। चुकलायस, जाम चुकलायस तू। मर्दानगी फक्त हात उचलण्यात नाही, उचललेला हात थांबवण्यात पण असते। बास करा हे सगळं, मी पोलिसांना फोन करते। आई राहू दे, नको फोन करू, त्याला त्याचा धडा मिळालाय, आता जाईल। आशुतोष देसाई, बापाचा जाम पुळका आहे ना तुला। आता बघ मी काय करतो ते, तू फक्त बघ। हे चला रे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।